वादग्रस्त साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम 2 एप्रिलला पाडणार आहे। पुण्यातील कंपनी साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम पाडेल। अनधिकृत बांधकाम मी स्वतः तोडतो असं मालक सरान कदम यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं होतं। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अमोल मोरे आता आपल्या सोबत आहे। अमोल, कशा पद्धतीने होणार आहे पाडण्याची कारवाई? सौरभ, मागच्या वर्षा दीड वर्षामध्ये जर बघितलं तर कोकणच नव्हे तर राज्यातलं राजकीय वातावरण देखील किंवा ह्या प्रकरणामध्ये ढवळून निघालं होतं। अगदी अनिल परब असतील किंवा सदानंद कदम यांची चौकशी देखील झाली, ईडी पर्यंत हे प्रकरण गेलं। अगदी ईडी कोठडी सदानंद कदम यांना देखील या संपूर्ण गोष्टींमध्ये झाली। अनेक उलटापालटी ज्या आहेत ज्या प्रकरणामध्ये झाल्या, स्वतः किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरलं किंवा अगदी ते हातोडा घेऊन देखील साई रिसॉर्ट पाडणार असा दावा करत ते अनेक वेळेला दापोलीमध्ये देखील आलेले होते। अर्थात आता जी माहिती मिळाली त्यानुसार असं कळतंय की सदानंद कदम यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं होतं काही दिवसांपूर्वी। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जे काही अनधिकृत बांधकाम आहे किंवा ज्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन झालंय, CRZचं उल्लंघन झालंय, असं बांधकाम मी स्वतः पाडेन आणि त्यासाठीची जी प्रोसेस आहे किंवा ते पाडकाम जे आहे ते परवापासून सुरू होईल। मला फक्त एकच गोष्ट सांगायची की साई रिसॉर्ट जे आहे ते पूर्णपणे तुटणार नाहीये। यातलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते मात्र स्वतः मालक सदानंद कदम यांच्याकडून तोडलं जाणार आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद अमोल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।